नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज माझ्या बरोबर आहेत दोन कॉमेंटेटर, जे एक आपले महेश दादा आहेत आणि दुसरं अक्षय. तर तुमच्या दोघांचं खूप स्वागत आपल्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तर तुम्ही दोघं पण पहिलं तुमच्या बाबतीत आपले जे पण व्ह्यूअर्स आहेत त्यांना थोडंसं सांगा. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक महेश शिंदे. आज आम्ही प्रदीप दादा यांच्याकडे आज समालोचक म्हणून एक छोटासा इंटरव्ह्यू करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि दादांचा मला कॉल आला होता की सर आपण फ्री आहात का, मला एक छोटंसं तुमचं इंटरव्ह्यू घ्यायचा आहे एक समालोचक म्हणून. तर मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे वेळ आहे, तुम्ही सांगा, त्यानुसार मी तुमच्या वेळ काढून तुमच्याकडे येतो. आणि आम्ही आज दादांकडे आलेलो आहोत. दादाने एक छोटीशी भेट दिलेली आहे, त्यानुसार आज क्रिकेट कसं खेळतो, क्रिकेटमध्ये समालोचन कसं करतात, आज त्याच्यावरती दादा आम्हाला बरेचसे प्रश्न विचारणार आहेत, त्यांचे आम्ही उत्तर देणार आहोत. मी अक्षय भद्रिके. मी एक क्रिकेट समालोचक देखील आहे आणि त्याचबरोबर एक क्रिकेट खेळाडू देखील आहे. आज मला दादांचा फोन आला होता की अक्षय तुला या पॉडकास्टसाठी यायचं आहे, तुझा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला जाईल. तर त्यासाठी मी दादांच्या एका शब्दावरती या ठिकाणी हजर झालेलो आहे. सुरुवात माझी थोडीशी लहान वयापासून झाली असेल समालोचनाची, परंतु एक छोटासा इंटरव्ह्यू देण्यामध्ये कसली हरकत आहे, म्हणजे की आपल्याला देखील एक अनुभव येईल की पॉडकास्ट काय असतं, पॉडकास्टमध्ये कशा रीतीचे प्रश्न विचारले जातात, हे देखील याची देखील दखल होईल. आणि त्यासाठी दादांनी मला बोलवले, दादांचं देखील धन्यवाद. तर महेश दादा, पहिला तर क्वेश्चन तुम्हाला की तुमची ॲज अ कॉमेंटेटर जर्नी कशी सुरू झाली आणि तुम्ही कोणाला बघून इन्स्पायर झाले? माझी क्रिकेट समालोचनाची जी जर्नी आहे ॲक्च्युली माझ्या मैदानातूनच झाली. माझं जे होम ग्राउंड आहे, मी सुरुवातीला तिथे क्रिकेट खेळत होतो. आणि म्हणजे बऱ्याचशा असं असायचं की ज्यावेळेस स्पर्धा असायच्या तर तिथे बोलणारं कोण नसायचं. तर म्हणजे त्या स्पर्धेमध्ये असं करायचं की मी स्वतःहून जायचो तिकडे, आणि कोण नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींची आवड होती. आणि मी सुरुवात माझी जर्नीची म्हणालात तर 2014 या 15 यापासून केली. आणि ती सुरुवात अशी होती की माझ्या होम ग्राउंडपासूनच होती. आणि होम ग्राउंड म्हटलं की तिथे कोणाचं बंधन नाही, आणि मेन म्हटलं तर लाईव्ह स्पर्धा नव्हती. फक्त एक छोटंसं असं माईक होतं, आणि त्या माईकमध्ये मला बोलायचं होतं, म्हणजे क्रिकेटबद्दल हे करायचं होतं. मग तेव्हापासून मी त्या 2014 पासून जी सुरुवात केली माझ्या समालोचनाची, तिथून मग थोडंसं म्हणजे करत गेलो. लोकांना म्हणजे लोक बोलत गेली, लोकांपर्यंत ते समाचार गेले, लोक बोलत गेले की अजून थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. तर बदल केला पाहिजे, तर बदल म्हणजे कसा करावा, तर असेच अनुभवी क्रिकेटर असतात, अनुभवी समालोचन असतात, तर त्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या छत्रछायेमध्ये आपण जायचं, बघायचं त्यांना की कसं काय करतात. तर असंच एकदा घाटकोपरमध्ये असं म्हणायला गेलं तर बुलंद आवाज, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर परदेशामध्ये जाऊन पण त्यांनी मराठी भाषेमधून समालोचन केलं, असे मी त्यांना गुरु मानतो. असे आमचे चंद्रकांत शेट्टी सर, त्यांना बघून मी इन्स्पायर झालो. त्यांना बघून मला ही आवड निर्माण झाली की अरे आपण कुठेतरी आपण पण या क्षेत्रामध्ये सहभाग झाला पाहिजे, या क्षेत्राची निवड केली पाहिजे. तिथून त्यांना बघून मी इन्स्पायर झालो आणि मला ती आवड निर्माण झाली की कुठेतरी आपण केलं पाहिजे. आणि आज मुंबईच्या बाहेर मी समालोचन करण्यासाठी जातो. पण शेवटी सांगायचं म्हटलं तर त्यांनाच बघून मी इन्स्पायर झालो आणि बरंचसं त्यांच्याबरोबर स्पर्धा केलेल्या आहेत. कुणाल दाते सरांबरोबर स्पर्धा केलेल्या आहेत. नवी मुंबईचा गोड आवाज असा म्हटला जातो कुणाल दाते सर. त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे. परत जयेश भोसले सरांसोबत काम केलेलं आहे. आणि डोंबिवली या परिसरामध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील ही स्पर्धा केली जाते. त्यांच्यामध्ये एक सुप्रसिद्ध गोड आवाज आहे, तो म्हणजेच प्रसाद परब सर. त्यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि
जी सुरुवात झालेली आहे माझी की चंद्रकांत शेट्टे सरांना बघूनच माझी सुरुवात झालेली आहे आणि ती 2014 पासून सुरुवात केलेली आहे मी या समालोचन क्षेत्रामध्ये. असा माझा समालोचनाचा जर्नी आहे. सुरू झाली तुमची. तर अक्षय, तुम्ही कोणाला बघून इन्स्पायर झाले की नाही? बिकॉज तुम्ही यंग आहे, तर एक असतो की यार हा माझा आयडल आहे यस की मी ह्याला बघून मी सुरुवात केली. तर तुम्ही कोणाला बघून सुरुवात केली? सर, खरं म्हणायला गेलं तर समालोचनाची सुरुवात म्हणजे समालोचन व्हायच्या आधी मी एक खेळाडू होतो. अजूनपर्यंत खेळाडू आहे, पण खेळाडू म्हणूनच खऱ्या अर्थानं समालोचनाची सुरुवात झाली. लहान होतो, अंडरआर्म क्रिकेट खेळायचो. अंडरआर्म क्रिकेट खेळत खेळत असताना पहिलं अंडरआर्म क्रिकेट खेळत होतो. तर एक दिवस ओरम क्रिकेटची वेळ लागली. म्हणजे ग्रामीण क्रिकेट असतं. ग्रामीण क्रिकेट माझ्या दादा लोकांसोबत मी बघायला जायचो. मग माझा थोडासा माइंडसेट थोडंसं बदललं की नाही, अंडरआर्म नाही, आता आपण ओरम क्रिकेटकडे वाटचाल करूया. थोडंसं अंडरआर्म क्रिकेटला बाजूला ठेवलं, ओरमकडे निघालो. ओरममध्ये चांगला खेळ करू म्हणजे तेव्हा मी लहान होतो आणि मी लेफ्टी बॉलर असल्या कारणाने मी बॉलिंग करायचो. बॉलिंग मला खूप आवडायची. मी दादा लोकांसोबत जायचो, ते मॅच खेळत असायचे. मला एवढी आवड होती ना क्रिकेटची की मी सकाळी 5-5 वाजता उठायचो. मला झोपच नाही लागायची. मग 5 वाजता, सकाळी 6 वाजता उठून दादा लोकांसोबत मी चर्चगेटला जायचो. तर ते मॅच खेळायचे, तर साईडला मी असंच त्यांना नॉर्मल बॉलिंग करायचो. तर मला बोलायचे की तू बॉलिंग वगैरे चांगला टाकतोस. तर तसं होत गेलं पुढे. तर मी एक दिवस सुप्रीमो चषक बघत होतो. ओके. सुप्रीमो चषक बघता मला ना चंदू सरांची कॉमेंट्री खूप आवडली. म्हणजे त्यांचे जे शब्द पडत होते ना कानावरती, ते मला म्हणजे वाटलं की मी पण करू शकतो. तर असंच त्यांचं ना, म्हणजे मी रोज रोज कोणती पण स्पर्धा असू दे बघायचो, या झालेल्या स्पर्धा असू दे, त्यांचं नाव सर्च करायचो. बघायचो की चंदू सरांचे शब्द काय, कोणत्या वेळेला काय सिच्युएशन असते, काय बोलायचं, तर ते ऐकत गेलो. तर नंतर ना, म्हणजे असं मी ना मॅचेस चालू असायचे तेव्हा मी असंच एकटाच बडबड करायचो. असं म्हणजे मी समालोचन करायचो माझ्यापुरती. तर मी असं बोलत बोलत गेलो ना, तर माझा एक मामाचा मुलगा आहे मनोज साळवी म्हणून. तर तो मला बोलला की तू समालोचक बनू शकतोस. मी तेव्हा हसायला लागलो. माझं वय लहान होतं. बोलला अरे काय मस्ती करतो, नाही खरं तुझ्याकडे ते टॅलेंट येतो, बोलला तू करू शकतोस. तर मग हळूहळू जर पाहिलं तर ना, त्यांनी मला त्याच्या गावची लीग असायची गावामध्ये, तर मला बोलायचं की तू कर, तुला चान्स देतो, तू कर, कसं पण असू दे, बघ आपल्याला सुरुवात करायची ना, तर लहानपणापासून आपण मोठं होणार. तू इथून सुरुवात कर, तू गावामध्ये कॉमेंट्री कर, या लीगला कॉमेंट्री कर. मग त्यांनी मला बोलवलं, तर मी त्यांच्याकडे जास्त जायचो गावी, माझ्या मम्मीच्या गावी. तर माझ्या मम्मीच्या गावी जायचो. तर एक दिवस मी लीगला कॉमेंट्री केली. एक लीगला कॉमेंट्री केली, त्या लोकांना माझी कॉमेंट्री खूप आवडली. तर त्याच्यानंतर मग त्यांची लीग झाली मुंबईला, टिळकनगरला, सह्याद्री ग्राउंडवरती. तिथे माईक वगैरे काय अलाउड नव्हता, पण त्यांनी ना माझ्यासाठी काय केलं होतं, एक आपला छोटा स्पीकर असतो तो आणला होता, माझ्या हातात माईक दिला होता, अक्षय तू कर. म्हणजे तिथपासून मी थोडासा इन्स्पायर्ड झालो की नाही, मला आता म्हणजे स्वतःला ग्रोअप करायला लागेल. तर मी थोडासा अभ्यास केला ग्राउंड बद्दल, म्हणजे कोणत्या दिशेला काय बोलतात ते त्या सगळ्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर ना माझ्या लाईफमध्ये एक असा मुवमेंट आला की म्हणजे तो, असं म्हणायला गेलं ना, तर मी आज जे काय आहे ते त्याच्यामुळे, मनोज दादामुळे. म्हणजे त्यांनी जर मला इन्स्पायर्ड केलं नसतं तर आज मी समालोचक बनलो नसतो. तर मी रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्याला बिलॉंग करतो आणि आमचं एक विभाग आहे निजामपूर. आमच्या माणगाव तालुक्यातील सगळ्यात मोठी असोसिएशन आहे माणगाव निजामपूर अंतर्गाव क्रीडा असोसिएशन. तर कमसे कम आमच्या असोसिएशनमध्ये 80 गाव आहेत. त्या 80 गावाची लीग असते. तर त्या लीगला चंदू शेट्टे सर सुद्धा उपस्थित होते आणि जे त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत ते आमचे थोडेसे जवळचे रिलेटिव्ह देखील आहेत. महेश कोंडेकर करून त्यांचं नाव आहे. तर मनोज दादा त्यांचं कॉन्टॅक्ट चांगलं होतं. तर मी त्यांच्या गावी एकदा स्पर्धा करत होता ना, त्यावेळेला ते महेश कोंडेकर तिथे आले होते. त्यांनी पण माझं समालोचन ऐकलं होतं. ते पण बोलले तू चांगलं करतोस म्हणून. तर मनोज दादा बोलला की मी तुझी सेटिंग लावतो, मी महेश दादांकडे वार्ता करतो, तू तिथे समालोचन कर 5 दिवस. मी बोललो ठीक आहे चालेल. त्यांनी वार्ता केली. महेश काकांचा मला फोन पण आला की अक्षय तुला या स्पर्धेला यायचंय.
तर थोडासा प्राऊड मोमेंट फील झाला की यार आज छोट्यापासून थोडंसं का न होईना एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला संधी मिळाली आहे, तर मला संधीचं सोनं करायचंय. तर मी म्हणजे थोडासा अभ्यास वगैरे पण केला त्याच्यावरती, आणि 5 दिवस होती ती स्पर्धा, आणि 5ही दिवस मला त्यांनी समालोचनासाठी बोलवलं होतं. तो माझ्या लाईफ मधला तो एक असा मुवमेंट होता ना की जिथे मला सगळ्या गावांनी ऐकलं. म्हणजे महेश कोंडेकर सरांनी जो मला चान्स दिला होता ना, तो माझ्या लाईफ मधला ट्रिगर मुवमेंट होता. म्हणजे आज जेवढ्या पण मी स्पर्धा करतोय, की माझी जेवढी ओळख निर्माण झाली ती या दोघांमुळे झाली. की आज त्यांनी मला चान्स नसता दिला तर मी आज इथे नसतो. तर हा माझा खरा होता जर्नी. म्हणजे त्या लेवलला मी चांगली कॉमेंट्री केली, तर मला सगळ्या गावांनी ऐकलं, प्लेयर्स असतील, ऑडियन्स असतील. मग मला हळूहळू ती स्पर्धा केल्यानंतरच मला हळूहळू फोन यायला लागले की अक्षय तुला कॉमेंट्रीसाठी यायचं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर माझे आयडॉल आणि माझे इन्स्पिरेशन होतं समालोचनामध्ये चंद्रकांतजी शेट्टे सर, अर्थातच चंदू सर. तर असा होता हा माझा समालोचनाचा प्रवास. अक्षय, आता तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. ऍज अ यंग कॉमेंटेटर तुला काय चॅलेंजेस येतात, किंवा तुझ्यासारखे खूप सारे यंग कॉमेंटेटर आहेत त्यांना काय चॅलेंजेस येतात ऍज कॉमेंट्री करण्यामध्ये या क्षेत्रात? सर कसं आहे ना, जर तुम्ही लहान वयापासून म्हणजे जर यंग असाल आणि तुम्ही कॉमेंट्री समालोचन क्षेत्रामध्ये येत असाल, तर तुम्हाला खूप सारे चॅलेंज फेस करणे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पहिलं अभ्यास करून या, किंवा ज्या वेळेला येत आहे त्यावेळेला संपूर्ण खेळाडूंची माहिती असेल तुम्हाला. किंवा तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल तर तुम्हाला छोट्या स्पर्धा करूनच आपण मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचू. आणि सर आता कसं झालंय की पैसे जो मानधन असतो, यंग कॉमेंटेटरला एकच सांगणं आहे की जेवढं तुम्ही पैशापासून दूर राहाल, म्हणजे स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करा. त्याच्यानंतर जेवढं लोकांशी कॉन्टॅक्ट करता येईल तेवढा कॉन्टॅक्ट करा. पैसा तर सर आज भेटेल उद्या भेटेलच. जर तुमचं नाव झालं तर कोणी तुम्हाला बोलवणार, मानधन ते तुमचं आहे ते देणारच. पण जेवढं तुम्हाला स्वतःला बोलतात ना फेमस करता येईल, स्वतःला लोकांमध्ये जेवढं दिसण्यात येईल ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे यंग लोकांना. म्हणजे कुणी म्हणजे जरी आता समजा एखादा कॉमेंटेटर आहे, त्याला बोलवलं, अरे बाबा मला हा कमी पैसे देतोय, हा एवढे पैसे येत नाही, मी नाही जात या स्पर्धेला, आवर्जून जावा. मी तर बोलतो की मी तर माझ्या लाईफमध्ये स्टार्टिंगला तर मी म्हणजे खोटं नाही सांगत आहे, मी तर पैसे पण घेतले नव्हते. 5-6 टुर्नामेंट मी अशाच केल्यात की विदाऊट पैसे न घेता, की मला त्या स्पर्धेला जाऊन माझा बेस्ट द्यायचा आहे की ऑडियन्स आणि जे युट्यूबर बघतात ते आवाज बघून या शब्द ऐकून म्हणजे विचारतील किंवा बोलवतील. म्हणजे तेच की तुम्ही पैशाच्या पुढे जाऊ नका. जेवढं तुम्हाला स्वतःमध्ये ग्रो करता येईल तेवढं करा, आणि जेवढं लोकांसमोर आपलं टॅलेंट जेवढं दाखवता येईल तेवढं टॅलेंट दाखवा. कारण की टॅलेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण यंग असतो ना तेव्हा आपलं टॅलेंट दाखवणं ऑडियन्सला खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते सांगेल की टॅलेंट दाखवा म्हणून. बेसिकली तुम्हाला असं बोलायचं आहे की पहिलं तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट जमा करा, मग भले ते कमी पैशात असून दे, पैशाच्या पाठी नका जाऊ, बट कॉन्टॅक्ट जमा करा. एकदा की जर तुमचे कॉन्टॅक्ट जमा झाले की तुम्हाला कोण ना कोण नक्कीच बोलतो. आज तो तुम्हाला 500 रुपये देतोय, तुमचं काम बघून तो नेक्स्ट टाइमला तुम्हाला 5,000 सुद्धा देण्यात कमी नाही करणार. बरोबर. तर दादा तुम्हाला क्वेश्चन असा आहे, आता तो यंग आहे सो त्याला बघूनच मी बोलतो की आजकालचे जे यंग जनरेशन आहे त्यांना या क्षेत्रात यायचं आहे, बट त्यांना फेमस पण व्हायचंय. बट तुम्हाला असं वाटतं का की ते त्या क्षेत्रात येण्यासाठी मेहनत तेवढी करतायत? कारण का मी बऱ्याचशा लोकांना बघतो, येतात 1 महिना किंवा 3-4 टुर्नामेंट करतात, नंतरला ते गिव्हअप करून टाकतात. की जसं आता अक्षय बोलला की पैशाच्या पाठी धावू नका, मग त्या बऱ्याचशाच गोष्टी तिथे येतात. तर तुम्हाला काय वाटतं, यंग जनरेशन करते तेवढं वर्क? ऍक्च्युली कसं आहे की जर क्रिकेटमध्ये आपल्याला जर कुठे नाव कमवायचं असेल तर यंग जनरेशन असू दे किंवा लेजंड खेळाडू असू दे. पूर्वी कसं होत होतं की पूर्वी जे लेजंड खेळाडू होते, जसं मी नाव सांगेन की ऋषिकेश वैद्य सर, त्यांचं क्रिकेट मी पाहिलंय. त्याच्यानंतर अमित घोलतकर सर आहेत, मी त्यांच्या व्हिडिओज बघितलेले आहेत. चंद्रकांत शिंदे सर
उर्फ चंद्रा सर. त्यांचं मी पाहिलंय. त्यांनी म्हणजे क्रिकेटला हे जे नाव असं आहे ना महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतभर म्हटलं तरी ना, जर टेनिस क्रिकेटला जर ज्यांनी दिशा दाखवली असं हे एक नाव आहे की चंद्रकांत शिंदे उर्फ चंद्रा सर. त्यांनी त्यांच्या काळामध्ये 1989 साली जी मुंबईमध्ये आर के मेमोरियल ट्रॉफी म्हणजे होते, जी साजरी होत होती 1989 साली, त्यांनी ती स्पर्धा, त्या स्पर्धेची फायनल मारली. आणि त्या स्पर्धेमध्ये चंद्रा सरांना मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेस जे पारितोषिक होतं ते खूप मोठं होतं. आणि त्यावेळेस म्हणजे पाहिलं ना तर आत्ताच्या जनरेशन मध्ये जे एवढं बोलतात ना मोबदला आहे, फॅसिलिटी आहे, त्यावेळेस तेवढ्या फॅसिलिटी नव्हत्या या सर्वांना. आणि त्याच्यातून पण त्यांनी आपला जो क्रिकेटची जी मेहनत होती त्यांची, ती मेहनत करून ते तिथपर्यंत वरतेला. आज तुम्ही म्हणाल राहुल 11 झाला, मॅथलेस 11 झाला, असे दोन मोठे बलाढ्याचे संघ जे होते ते चंद्रा सरांनी हँडल केले. आणि त्याच्यातूनच त्यांनी बरेचसे क्रिकेटर घडताना पाहिलेले आहेत, बरंच तसं. आणि आताचं जर तुम्ही जनरेशन म्हटलं ना, लवकर फेमस व्हायचं म्हटलं तर कसं आहे ना, त्याच्यासाठी तर एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला मेहनत करावी लागेल, प्रॅक्टिस ही महत्वाची. जर तुम्ही यंग खेळाडूंना म्हटलं, आणि आत्ताच्या तारखेला मी बघतोय, मी एक समालोचन म्हणून सांगतो, आत्ताच्या तारखेला यंग खेळाडू भरपूर बाहेर पडत आहेत, भरपूर कानाकोपऱ्यातून ते प्रसिद्ध होत आहेत, ते नाव गाजवत आहेत. आता जर मी एक्झाम्पल दिलं घाटकोपरमध्ये, तर जतन सारखा गोलंदाज एक चांगल्या ठिकाणी जाऊन नाव कमवतोय. एक डावखुरी हाताचा फलंदाज आहे प्रथमेश चव्हाण म्हणून, तोही देखील नाव कमवतोय. एक यंग खेळाडू म्हणून आपण त्यांना असं पाहतो सातत्याने. पंतनगरला आचार्य या मैदानामध्ये पाहिलं तर विवेक खंडेरा म्हणून आहेत, ते देखील नाव गाजवतात. यंग अनुभव आहे. आणि जेव्हा पूर्वी म्हटलं असं जर बघितलं ना आत्ताच्या क्रिकेटमध्ये, त्यांना फेमस होण्यासाठी खूप साऱ्या संधी आहे. जसं आपलं लाईव्ह आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, तर एखादी व्हिडिओ म्हणजे जर त्या ठिकाणी तो खेळला तर तो मार्केटमध्ये पटकन येतो. म्हणजे समजा आता जर कमी बॉल आहेत, समजा सहा बॉल 21 धावा पाहिजेत, 22 धावा पाहिजेत. आताच मागे एक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये भावेश पवार यांनी 6 चेंडूमध्ये 21 धावा पाहिजे होत्या आणि त्यांनी त्या केल्या. तर तिथून तो म्हणजे त्याला जे काय मानधन मिळालं ते वेगळं होतं, पण स्पर्धा जिंकणं हे इम्पॉर्टंट होतं. आणि म्हणायला गेलं तर आत्ताच्या ज्या यंग खेळाडूंना हेच आहे सांगणं की तुमचा जो आत्ताचा जो काळ आहे तो काळ तुम्हाला लवकर वरती नेईल, पण त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस ही इम्पॉर्टंट आहे. आणि जी आपली टीम आहे, जी आपल्याला आपली टीम जी सांभाळते त्या टीमला सोडू नका. आणि ते कसं आहे, लाईव्ह टेलिकास्ट असं आहे ना की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बॅड पॅच पण येतो, चांगला टाइम पण येतो, बॅड पॅच पण येतो. मग त्याला सोडू नका. तुम्ही कुठे चुकलात तर तुम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला पुढे नेण्याचं काम हे लाईव्ह करतच असतं. अनेक ठिकाणी मोठ्या स्पर्धा होतात, ह्या लाईव्ह स्पर्धा असतात. आता सांगेन की 70 झालं, तारिक सय्यद सर झाले, त्यांच्या माध्यमातून आपण अनेक मोठ्या स्पर्धा पाहतो. त्याच्यामध्ये अनेक यंग खेळाडूंना वरती येताना पाहिलंय. तसं tenniscricket.in झालं, संतोष नाणेकर सर झाले, त्यांच्या पण सानिध्यातून आपण पाहिलं अनेक स्पर्धा असतात, त्या स्पर्धा ते तिथे लाईव्ह करत असतात. आणि त्याच्यातून आपण एखादा गोलंदाज झाला किंवा एखादा फलंदाज झाला उभरता जो मार्केटमध्ये नुकताच आलाय आणि त्याच्या नावाची चर्चा झाली, तर हे काम लाईव्ह टेलिकास्ट करतं. तर मी एवढंच सांगेन की यंग खेळाडूंना देखील की तुम्ही मेहनत करा आणि त्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा प्रकारे ते जे यंग खेळाडू आहेत त्यांना हेच सांगणं असेल माझं. तर मला ना तुमच्या दोघांकडून एक माहिती अशी द्या की फॉर एक्झाम्पल मला एक सक्सेसफुल कॉमेंटेटर बनायचंय, तर कुठली एक क्वालिटी तुम्ही सांगाल की
मी जर ही गोष्ट केली तर मी सक्सेसफुल कॉमेंटेटर बनू शकतो. तर काय क्वालिटी असेल? क्वालिटी अशी आहे, जर मला मार्केटमध्ये म्हणजे माझं नाव जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी प्रसिद्ध व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी मेन तर आवाज. आवाज ही क्वालिटी आहे आपली. आवाज आणि आपण जी स्पर्धा करतो त्या स्पर्धेची माहिती आणि मेन आपले जे उच्चार असतात, की आपण त्या स्पर्धेमध्ये काय उच्चार करतो, कसं बोलतो आणि जो आपला आवाज असतो, तो आवाज मेन महत्वाचा असतो, की तुम्ही तुमच्या वाणीतून जे बोलता त्याच्यातून मेन काय असतं, की तुमचे जे प्रेक्षक असतात ते आकर्षित झाले पाहिजेत. मेन त्याच्यासाठी हा तुमचा आवाज हा महत्वाचा असतो, की जेणेकरून तुम्हाला जो परिसर असतो, ज्या परिसरामध्ये स्पर्धा चालू असते, त्या परिसरामध्ये जेवढे प्रेक्षक ती स्पर्धा पाहण्यासाठी आलेले असतात, त्या स्पर्धकांना मजा आली पाहिजे आणि ते स्पर्धक आपल्या आवाजाने आवर्जून त्या ठिकाणी थांबले पाहिजेत, की आनंद येतो असं म्हटलं पाहिजे, की बाबा कोणीतरी म्हणायला पाहिजे, की नाही बाबा सर, तुमची व्हॉइस क्वालिटी खूप छान आहे, तर तुम्ही खूप छान बोलता. असं प्रेक्षकाकडून आपल्याला त्यांचे उत्तर आली पाहिजेत आपल्याला. असं काहीतरी झालं पाहिजे. जसं मी सांगेन चंदू शिट्टे सरांबद्दल, की त्यांनी आज बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी समालोचन केले. तर त्यांचे काही जे शब्द आहेत, की जे कानावर पडल्याच्या नंतर आपण पटकन क्लिक होतो. अरे, हे चंदू सर आहेत. हा त्यांचा आवाज आहे. की कुठेतरी त्यांच्या ज्या आवाजामुळे की प्रेक्षक थांबले जातात आणि पटकन काही असे जे शब्द असतात, की आपण त्यांना पॅटर्न म्हणू शकतो, सिग्नेचर पॅटर्न, की हे कानावर पडताच आपण पटकन म्हटलं जातं, की अरे हा चंदू सरांचा आवाज आहे. तर त्या गोष्टी अशा असतात, की ज्याने त्याच्यासाठी आपण प्रसिद्ध होतो आणि ती क्वालिटी आपल्यात असली पाहिजे. तर ते गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये आवाज आहे, आवाज तर असतोच देखील, पण जसं आपण म्हणालो, की स्पर्धा करतोय, तर स्पर्धा कोणाच्या नावाने? तर एखादी आपण स्पर्धा करतो, तर बाबा एपीजे अब्दुल कलाम साहेब झाले. त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. तर यांच्या नावाने ज्या स्पर्धा होतात, तर त्यांच्याबद्दलची माहिती पण आपल्याला असली पाहिजे आणि ती माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्या जी क्वालिटी असते, ती क्वालिटी आपल्यामध्ये असणं गरजेचं असतं. असा हा प्रवास असतो समालोचनाचा. म्हणजे बेसिकली दादा बोलतायत, की तुमच्या आवाजात एक दम असा पाहिजे, की तुम्ही जवळपासचे जे लोक आहेत त्यांना अट्रॅक्ट केलं पाहिजे. नक्कीच. तर अक्षय, एक क्वालिटी जर मला सक्सेसफुल कॉमेंटेटर बनायचंय तर ते तुझ्या माध्यमातून काय असेल? सर, सक्सेसफुल कॉमेंटेटर बनायचंय तर तुमच्याकडे व्हरायटीज पाहिजे. ओके. तुम्ही काय व्हरायटीज, म्हणजे आता समजा की आता मला कॉल आलाय की 70-70ची मोठी स्पर्धा आहे ओपनची मुंबईमध्ये, तर मला तिथे समालोचनासाठी जायचंय. तर तिथे सगळे मोठमोठे प्लेयर्स येणार आहेत. तर त्या मोठमोठ्या प्लेयरांचा जिल्हा कोणता, ते कोणत्या गावातून येतात, ते कोणत्या तालुक्यातून येतात, हे सांगणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आधी त्यांनी काय केलंय, त्यांनी काय जिंकलंय, त्यांनी किती बाईक जिंकल्या, त्यांनी किती कार जिंकल्या, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये तो काय करतोय. पब्लिकला काय पाहिजे असतं, व्हरायटीज. तुमच्या शब्दामध्ये जेवढे बदल असतील तेवढं पब्लिक क्राऊड तेवढं अट्रॅक्ट होतं. म्हणजे तुमचं नाव होतं की नाही हा व्हरायटी म्हणजे हाच असणार. आता समजा एक उदाहरण झालं चंदू शेट्टेचं. आता जेव्हा आपण ऐकतो, मॅच बघतोय, त्यांचं ते एक सीमा रेषा पार चंदू शेट्टे सर, आर 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 खतरनाक चंदू शेट्टे सर. आता कुणाल दाते सरांनी नवीन आणलंय, तो आलाय कुणाल दाते सर. म्हणजे तुमच्याकडे जर व्हरायटी असेल ना, तर तुम्ही हळूहळू सक्सेस पर्यंत जाल, तुम्ही फेमस व्हाल. तुमच्याकडे व्हरायटीज पाहिजे. तर हे सक्सेसफुल कॉमेंटेटर जर बनायचं असेल कोणाला यंग पासून, तर तुमच्याकडे व्हरायटीज असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर मला ना दोघांना पण विचारायचं आहे, की जे पण आपले लोकल कॉमेंटेटर असतात त्यांना तिकडचे जे आसपासचे परिसर मधली लोक असतात ते लोक सिरियस नाही घेत असं म्हणजे मला ऐकण्यात आलंय. तर त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? हा, ऍक्च्युली पाहायला गेलं तर ते अगदी बरोबर आहे आणि तसं खरं म्हटलं तर झालं नाही पाहिजे. कारण की जरी तो
अनुभवी नसला तरी त्याला सांभाळून घेणं हे तुमचं काम आहे आणि त्याला मोठं करणं हे तुमचं काम आहे. जर आपण आपल्या परिसरामध्ये जर समालोचन करतोय तर काही वेळेला असं असतं की कुठेतरी शब्द चुकले जातात, कुठेतरी शेवटी माणूस आहे, कुठेतरी चुकतो, तर त्याला सांभाळून घेणं किंवा हे तुमचं काम असतं आणि त्याला ते सांगणं पण तुमचंच काम आहे, जेणेकरून तो त्याच्यामध्ये थोडासा बदल करेल. तर सुरुवात अशी असते की तुम्ही त्यांना सिरियसली घ्या. जे छोटे छोटे कॉमेंटेटर आहेत, जे आपल्या करिअरला सुरुवात करत आहेत, समालोचन या करिअरला सुरुवात करत आहेत, तर कुठेतरी त्यांना तुम्ही सिरियसली घ्या. जरी तुम्ही त्यांना मानधन जरी देत नसाल तरी त्यांना थोडंसं एक समालोचन म्हणून त्याला रिस्पेक्ट मिळाली पाहिजे. की काही ठिकाणी असं असतं की अरे आपल्याच परिसरातला आहे, आपलाच आहे, मित्र आहे, तर आपण त्याच्याबरोबर म्हणजे आता काही लोक काय रे कसा आहेस रे हे पण त्या मुमेंटला त्या वेळीस त्याची रिस्पेक्ट त्याला मिळाली पाहिजे. मग तो छोटा समालोचन असू दे किंवा मोठा समालोचक असू दे, प्रत्येक वेळेला त्याला ती रिस्पेक्ट मिळाली पाहिजे, असं माझं तरी मत आहे. कारण की आपण दिवस रात्र त्या गोष्टीचा अभ्यास करतो. आता मी माझ्या बाबतीत सांगितलं तर मी रात्री या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मी 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करत होतो रात्री. मग कधी पेपर वाचन असेल मराठी, किंवा पुस्तक वाचन असेल, जोड शब्द वाचन असेल, किंवा युट्यूब्स आता आहेत बऱ्याचशा. तर युट्यूबमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे स्टार खेळाडू आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांनी कुठे चांगली कामगिरी केली, त्यांना काय पारितोषिक मिळालं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा माहिती आहेत त्या युट्यूबच्या माध्यमातून आमच्या छोट्या छोट्या समालोचनापर्यंत पोहोचल्या जातात. तर ते आम्ही त्याचा अभ्यास करून सर्व आमच्या वाणीतून कसे शब्द बाहेर पडले पाहिजे, कसं बोललं पाहिजे. जसे आता बरेचशा समजा पार्टी लेवलच्या ज्या स्पर्धा असतात, समजा आता एखादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्पर्धा ठेवली, तर त्याच्यामध्ये जे आमदार खासदार असतात ते येतात, तर त्यांच्याबद्दलची माहिती असली पाहिजे. की एखाद्या आता स्पर्धेला समजा नगरसेवक आले किंवा आमदार आले किंवा खासदार आले, तर त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. तर ते आपण त्यांचा सत्कार करायचा असतो, हे देखील कॉमेंटेटरचंच काम असतं. तर त्याच्याबद्दल ते माहिती असणं आणि त्याचा अभ्यास करणं हे समालोचन. आणि त्या जरी छोट्या क्षेत्रात असला तरी मला तरी असं वाटतं की त्या लोकांनी त्याला सांभाळून घेतलं पाहिजे आणि तिथे त्याला त्यासाठी त्याला सिरियसली घेतलं पाहिजे. तर मग सांगणं माझं असं असेल की तो समालोचन छोटा असू दे किंवा मोठा असू दे, तर त्यावेळेस त्याला जरी तो त्या परिसरातला असला तरी त्याला त्याची ती रिस्पेक्ट मिळाली पाहिजे आणि त्याला तेवढं सिरियस घेतलं पाहिजे. एवढंच माझं सांगणं असेल. अक्षय, तुला काय वाटतं या प्रश्नामध्ये हे केवढं पर्यंत खरं आहे? ना आता महेश सरांनी सांगितलं बरोबर आहे, म्हणजे लोकल्सला रिस्पेक्ट भेटली पाहिजे. कारण आता मला तर असं वाटतंय, मुंबईच्या बाहेर जर तुम्ही गेलात ना ग्रामीण साईडला, तर तिकडे बघा, तिकडचे जे लोकल कॉमेंटेटर्स असतात ना, तेच तुम्हाला त्या स्पर्धेपुरते दिसतील असतात. ती स्पर्धा जर मोठी करायची, त्या स्पर्धेचं नाव करायचं असेल तर मोठे कॉमेंटेटर बोलवले जातात, नाही असं नाही, पण त्या कॉमेंटेटर्सला पण तिथे बोलवलं जातं. म्हणजे त्या कॉमेंटेटर्सला पण तिथे एक चान्स दिला जातो, म्हणजे ते त्या स्पर्धेपुरती असणारच. आता असं एक मी सांगतो की एक समालोचक मित्र आहे माझा, हर्षल मुंडेकर. रोहा तालुक्यात कोणती पण स्पर्धा असू दे, तो रोह्याचा आहे, रोहा तालुक्यात कोणती पण स्पर्धा असू दे, तो तिथे असणारच. म्हणजे एक लोकल आहे ना, तो लोकल आहे ना तिकडचा, मग तो तिथे असणारच. म्हणजे आता हे ऑल ओव्हर मला तर असं वाटत नाही की मुंबईमध्ये होत असेल, बरोबर ना सर? मुंबईमध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी नाहीच होत असं बघायला गेलं तर. कारण की मुंबईमध्ये स्पर्धा होतात मोठमोठ्या, तर कॉमेंटेटर्स मोठेच पाहिजेत. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता समजा घाटकोपरमध्ये मोठी स्पर्धा होती, 70-70ची स्पर्धा आहे, तर मोठे कॉमेंटेटर्स आहेत, पण तुम्ही लोकलला पण एक चान्स द्या, एक दिवसाचा चान्स द्या. एका दिवसाचा चान्स दिला तरी
त्या लोकल कॉमेंटेटरचा एक जो कॉन्फिडन्स आहे तो थोडा वाढतो, की आज मला ह्या स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चान्स भेटला, आज मला एवढ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चान्स भेटला. आता सरांनी सांगितलं की मी चंदू सरांसोबत कॉमेंट्री केली आहे, कुणाल दाते सरांसोबत कॉमेंट्री केली आहे, त्याच्यानंतर हरीश पांड्या सरांसोबत कॉमेंट्री केली आहे. माझं पण असं आहे की मला पण, मी जेव्हा शिकलो तेव्हा मला एक ड्रीम होतं की मला चंदू शेट्टी सरांसोबत कॉमेंट्री करायची आहे. आणि ते माझं ड्रीम कम्प्लीट झालं होतं. मी तुम्हाला बोललो होतो मगाशी की ANPL ती स्पर्धा होती, त्या स्पर्धेला मला बोलवलं होतं 5 दिवस. त्या टायमाला चंदू शेट्टे सर तिथे आले होते आणि मी त्या स्टेजवरती नवीन होतो. आणि म्हणजे अदर्स कॉमेंटेटरला, म्हणजे बाकीच्या कॉमेंटेटरला रिस्पेक्ट कशी द्यायची ते मी त्या टाइमला शिकलो. म्हणजे मी ज्या लीग केल्या होत्या माझ्या मम्मीच्या गावच्या, केळगण करून गावे, मुळगाव करून, त्या गावच्या लीग केल्या होत्या, तिथे कसा मी एकटाच होतो, और म्हणजे तिथे कोणी नव्हतं. पण जेव्हा ह्या मोठ्या स्टेजला मी आलो ना, तर म्हणजे चंदू सर पण मला आऊजाऊ करायला लागले. माझा साथी समालोचक होता माझ्या एजचाच, तो पण मला आऊजाऊ करायला लागला. तर मी पण थोडा प्रश्नामध्ये पडलो की अरे मी एवढा लहान आहे, मी या स्टेजवर नवीन आहे, पहिल्यांदा आलोय, मला हे लोक एवढी का रिस्पेक्ट देत आहे. त्या टाइमला मला समजलं की कॉमेंटेटर्स मध्ये आऊजाऊने रिस्पेक्ट दिली पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट आउट ऑफ फील्ड आपण चांगले मित्र असू या ते काही असू दे, पण ज्या टायमाला तुम्ही स्टेजवर आहात ना, तर तुम्हाला रिस्पेक्ट देणंच आहे कॉमेंटेटर्सला. मग तो लोकल कॉमेंटेटर्स असू दे किंवा मोठा कॉमेंटेटर असू दे. आता चंदू सरांनी मला एवढी रिस्पेक्ट दिली तर मी शॉक झालो की चंदू सर मला एवढी मोठी रिस्पेक्ट देतात. त्या टाइमला मी समजून गेलो की नाही, की कॉमेंटेटर कोणताही असू दे, तुम्हाला रिस्पेक्ट देणं गरजेचंच आहे. आणि म्हणजे विचार करायचा झाला लोकल्सचा, तर असं मला तर वाटतं की लोकल्सला चान्स देणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं बोलतात की अरे हा काय लोकलच आहे, आपल्या इकडचाच आहे, आपलाच मित्र आहे, रे यार कर ना कॉमेंट्री कर, असं तसं मानधनचं आपण बघू, असं तसं. तसं नाही. म्हणजे तुम्ही बोलवतायत ठीक आहे, म्हणजे मैत्री, त्या टाइमला मैत्री थोडीशी साईडला ठेवा. ऍज अ ह्युमन बिंग तुम्ही त्याचा विचार करा. म्हणजे तो काहीतरी, म्हणजे तो पण मेहनत करून आलाय, कोण असंच डायरेक्ट कॉमेंटेटर बनत नाही. तो पण काहीतरी मेहनत करून आलाय, त्या मेहनतीचं फळ त्याला द्या. जे काय तुमच्या खुशीने असेल ते द्या, पण मेहनतीचं फळ द्या असं. आणि प्रत्येक एव्हरी कॉमेंटेटरची ऑन फील्ड, म्हणजे ज्या वेळेला तो स्टेजवर आहे ना, ज्याप्रमाणे सर बोलले की ज्या वेळेला स्टेजवर कॉमेंटेटर त्याची रिस्पेक्ट करा, हे गरजेचं आहे. मग तो आपला मित्र, असं माझा सक्का म्हणजे खास मित्र आहे, तो पण स्टेजवर आहे, मी पण स्टेजवर आहे, पण तो मला जर रिस्पेक्ट नसेल देत ते चुकीचं आहे. ऍज अ तो कॉमेंटेटर आहे ना, तर तुम्ही त्याला ऑन स्टेज रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. तर सर तुम्ही आहे ना, मला आपला पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या अगोदर एक किस्सा सांगत होते की तुम्ही कुठल्या तरी टुर्नामेंट मध्ये गेलेले आणि तिथं काहीतरी फनी इन्सिडेंट झालेला कॉमेंट्रीला घेऊन, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. नक्कीच. मी ऍज अ समालोचक म्हणून भांडूप या परिसरामध्ये मला बोलवलं होतं. आणि गावदेवी हे मैदान आहे भांडूप परिसरामध्ये पश्चिमला. तर त्या ठिकाणी आमदार चषक, जसं सांगेन की प्रभाग क्रमांक 157चे जे आमदार साहेब आहेत, अशोकदादा पाटील साहेब, भांडूप विभागातले, त्यांची ती स्पर्धा होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. स्पर्धा करत होतो ते विभागातली स्पर्धा करत होतो. 8 संघ खेळत होते आणि त्या संघामध्ये की सामना चालू होता आणि अचानक असा फनी मुवमेंट आला की त्या ठिकाणी एक गोलंदाज आला. आणि खरं तर म्हटलं तर आपण एखाद्या गोलंदाजाला जर ओळखतो तर त्याच्या पेट नेमनीच ओळखतो. असाच एक फनी मुवमेंट होता. मी भांडुपला स्पर्धा करतो गावदेवी मैदानामध्ये आणि एक गोलंदाज आला, त्याच्या हातामध्ये शेवटचं षटक दिलं आणि ते शेवटचं षटक टाकण्यासाठी मी नाव घेतलं, तर त्याचं नाव माझ्यापर्यंत आलं की उजाला. अरे म्हटलं उजाला, तर मला त्या ठिकाणी राहवलं नाही आणि मी पटकन बोललो की आया नाया उजाला 4 बुंद वाला. तर त्या ठिकाणी म्हणजे प्रेक्षकांनी एवढा मोठा आनंद घेतला त्याचा. म्हणजे माझ्या सोबत लाईव्ह वाले दादा बसले होते बाजूला स्कोर वरती, गुणलेखक होते आणि आजूबाजूला जे प्रमुख पाहुणे आलेले की तेही देखील हसू लागले की अरे चला कुठेतरी फन मुवमेंट झाला, असा तो भाग होता. आणि त्यावेळेस, आणि खरं म्हटलं ना तर
अशा काही गोष्टी झाल्या पाहिजेत की नुसतंच समालोचन म्हणून आपल्याला समालोचन करायचंय तर ते नाही. आपण कुठेतरी आपला परिवार किंवा आपला मित्र किंवा आपली स्पर्धा म्हणून आपण त्या ठिकाणी जातो आणि समालोचन करतो. पण त्यामध्ये पण अशा काही गोष्टी झाल्या पाहिजेत ज्या फनी मुवमेंट असल्या पाहिजेत. आता एखाद्याची नावं अशी असतात की जी आपल्याला माहिती आहेत, खरी नावं, पण काही लोक येऊन सांगणार, सर ह्याला असं म्हणा, सर त्याला असं म्हणा. बरोबर. पण कसं आहे, कदाचित असं असतं ना की कुठल्या कुठल्या वेळेला ना की त्या लोकांनी त्या ठिकाणी राग मांडला नाही पाहिजे. पण आम्ही शक्यतो कोणाला राग येऊ नये किंवा वाईट वाटू नये अशा प्रकारचं समालोचन करतो. पण जेणेकरून काही लोक असे असतात की स्वतःहून सांगतात, नाही सर तुम्ही खूप छान समालोचन करता आणि तुम्ही आमच्याबद्दल थोडंसं फनी मुवमेंट केलं पण त्याचं आम्हाला वाईट नाही वाटलं. असेही देखील आमच्यासोबत मुवमेंट झालेले. तर आणि ह्या फनी मुवमेंट्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या कॉमेंटेटर असू दे किंवा पंच असू दे किंवा गुणलेखक असू दे किंवा खेळाडू असू दे, तर त्याच्याबद्दल त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर माझं तर मत असं आहे की तो माझ्याबद्दल झालेला तो फनी मुवमेंट आहे, तो मी या ठिकाणी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवला, असा तो फनी मुवमेंट आहे आणि तो प्रत्येकाच्या ह्याच्यात झाला पाहिजे. मॅचला उजालाने ओव्हर चांगली टाकलेली का, आठवतंय तुम्हाला काय? हो, खूप छान ओव्हर छान टाकलेली. over टाकली. शेवटचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला आय थिंक असं वाटतं की एक 5-6 रनाचं तो षटक होता. आता माझा आवडीचा प्रश्न जो मी माझ्या प्रत्येक गेस्टला विचारतो, तर आमच्या युट्यूब चॅनल बद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच मला लोकांपर्यंत मेसेज पोहोचवायला आवडेल की आज आवर्जून आमचे जे दादा आहेत, प्रदीप सिंग दादा, त्यांनी कुठेतरी त्यांचा एक छोटासा प्रयत्न आहे की जे अनेक मुंबईमध्ये क्रिकेटर आहेत, कॉमेंटेटर आहेत किंवा पंच आहेत, असे म्हणून भूमिका पार पाडतात आणि ते आज कुठेतरी त्यांची जी जर्नी आहे ती जर्नी लोकांपर्यंत पोचावी असा प्रयत्न दादांचा आहे, प्रदीप दादा सिंग यांचा. तर मी म्हणेल खूप चांगलं कार्य करतायत आणि माझ्या वतीने माझ्याकडून जेवढं होईल मी त्यांना तेवढं सहकार्य करत राहीन याच्या पुढे. आणि ते खूप चांगलं काम करत आहेत की त्यांच्या जो जर्नीचा जो काळ आहे तो लोकांपर्यंत ते पोहोचवत आहेत. त्यांना ते अनेक प्रश्न त्यांच्या जर्नीबद्दल विचारत आहेत. नवीन यंग क्रिकेटर लोकांबद्दल काय वाटतं असे प्रश्न, त्यांच्याकडे अनेक प्रश्न आहेत, ते लोकांपर्यंत ते पोहोचवत आहेत. तर मी एवढंच सांगेन, जे आमचे जे फॉलोवर्स आहेत किंवा जे क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांच्यापर्यंत हाच मेसेज पोहोचवेन की जे आमचे प्रदीप दादा आहेत त्यांच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि असं त्यांना सहकार्य करा. आणि खूप छान प्रयत्न आहे त्यांचा लोकांपर्यंत मेसेज पोहोचवायचा. असं ते असतील, त्यांच्यासोबत अजून कोणी असतील जे हा मेसेज लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांपर्यंत किंवा खेळाडूंपर्यंत पोहोचवत असतील, असं त्यांना सहकार्य करा, एवढंच माझं सांगणं असेल. आणि खूप चांगलं कार्य करतायत, असंच प्रतिसाद आणि असंच कार्य करत राहा दादांना सांगेन. खूप छान वाटतंय आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी एक ॲज अ समालोचन म्हणून आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचे एक मुलाखत घेतली, त्याबद्दल मी तुमचा सतशः आभारी आहे. अक्षय, आमच्या युट्यूब चॅनल साठी काय छोटासा मेसेज काय तुझ्या तर्फे? प्रथम तर दादा धन्यवाद. आज प्रदीप दादांनी मला या ठिकाणी बोलवलं. त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे पॉडकास्ट डायरी. म्हणजे आज प्रदीप दादांनी जतनशी कॉन्टॅक्ट केला की तुझ्या ओळखीचा कोण यंग कॉमेंटेटर म्हणजे एक उभरता समालोचक कोण असेल तर मला सांग, तर मला त्याचा पॉडकास्ट घ्यायचा आहे. तर जतननी मला फोन केला की अक्षय असं असं आहे, तर तू पॉडकास्ट देशील का? तर मी त्याला सुरुवातीला बोललो की अरे जतन, मी आत्ताच माझ्या समालोचनाची जर्नी सुरू केली आहे, एवढ्या लवकर मी कसा पॉडकास्ट देऊ, म्हणजे काय बोलू? तर जतन बोलला अरे की काय नाही, तुला पण एक अनुभव येईल, दादा पण आपले प्रश्न विचारतील, तुला पण एक समजेल की कसं काय. तर मी बोललो हा चालेल जतन, तू हो सांग, जेव्हा पण जायचंय तेव्हा सांग, मी नक्कीच तिथे पोहोचेल. आणि दादांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आज एवढ्या म्हणजे भले छोटी सुरुवात आहे त्यांची,
बघा, माणूस छोट्यापासूनच मोठा होतो, तर दादांची देखील एक छोटी सुरुवात आहे. हळूहळू दादांना देखील तितकंच प्रेम आणि प्रतिसाद तुमचा मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि दादांच्या चॅनलला देखील खूप सपोर्ट करा. आपण नवीन असाल तर सबस्क्रायबर देखील करा. आणि येणाऱ्या काळामध्ये दादांच्या पॉडकास्टवरती नवनवीन उभरते सितारे असतील, त्याच्यानंतर फेमस खेळाडू असतील, यंग कॉमेंटेटर्स असतील, किंवा जे फेमस आहेत ते कॉमेंटेटर असतील, अंपायर्स असतील, तर ते सगळे पॉडकास्टमध्ये आपल्याला बघायला भेटतील अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि दादांनी या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल देखील दादांचा आभारी व्यक्त करतो. अशीच तुम्ही प्रगती करत राहा. तर तुमच्या दोघांचा पण धन्यवाद. तुम्ही तुमचा एक व्हॅल्युएबल टाइम आमच्या या पॉडकास्ट साठी दिलं. तर आपण नक्कीच पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट शूटला. तर ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांना पण तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू थँक्यू दादा. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या पुढील वाटचालीसाठी. थँक्यू.